पुण्यामध्ये सध्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात चर्चेत जो विधानसभा मतदारसंघ आहे तो अर्थातच वडगाव शेरीचा विधानसभा मतदारसंघ. आणि हा विधानसभा मतदारसंघ सातत्यानं चर्चेत वेगवेगळ्या कारणासाठी येतोय. काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की भाजपचे नेते बापू पठारे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी नुकतंच समाज माध्यमांवर एक आवाहन केलं. इथल्या जनतेला भावनिक साथ त्यांनी घातलेली आहे आणि अशी अनेक कारणं आहेत की यामुळे हा विधानसभा जास्त चर्चीला जातोय. माझ्यासोबत सध्या जगदीश मुळीक त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. थँक्यू. काल मतदारांना भावनिक साथ तुम्ही घातली आहे. खरं तर विधानसभेची तयारी तुमची यापूर्वीपासून सुरू झालेली आहे. लोकसभेसाठी सुद्धा तुम्ही इच्छुक होतात आणि आता विधानसभेसाठी अर्थात जोरदार तयारी तुमची आहे. भावनिक साथ मतदारांना तुम्ही घातली म्हणजे आता दिवस खरंच कमी राहिलेले आहेत. काय नेमकं सांगायचंय मतदारांना? 2019 साली अत्यंत कमी मतांनी पराभव झाला, पण मी पराभवानंतर देखील थांबलो नाही. 24 ऑक्टोबर 2019ला निकाल आला. 25 ऑक्टोबरला मी पहिली बैठक घेतली आणि सातत्यानं 5 वर्ष लोकांमध्ये राहिलो. लोकांच्या सुखदुःखामध्ये विकास कार्यासाठी प्रयत्नशील राहिलो. 6 महिन्यापूर्वी लोकसभेसाठी देखील प्रयत्न केला, पण थोडक्यात उमेदवारी नाही भेटली. त्यामुळे आता लोकांचे आशीर्वाद मला लागणार आहे, जनतेचे माता भगिनींचे आशीर्वाद लागणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेत जाण्याची इच्छा आहे, जेणेकरून वडगाव शहरीतले अनेक प्रश्न सोडवता येतील. अनेक प्रश्न या वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत. इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी टँकरशिवाय पाणी जाऊ शकत नाही. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खराब आहेत, फुटपाथ चालायला नाही आहेत, अतिक्रमणं झालेत फुटपाथवरती, रस्त्यांवरती अतिक्रमणं झालेत. असे अनेक प्रश्न आपल्या वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आणि जे सोडवायचे आहेत. एक स्वच्छ पारदर्शक काम पुन्हा एकदा वडगाव शहरीमध्ये करायचं आहे. टँकरमुक्त, गुंडागर्दीमुक्त, भयभीतीमुक्त वडगाव शहरी करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्या जनतेचे आशीर्वाद गरजेचे आहेत. म्हणून जनतेसोबत संवाद कसा साधायचा, तर 5.25 लाख मतदार या वडगाव शहरीमध्ये आहेत. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण ते अवघड आहे. त्यासाठी पत्रकाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि कालचा तोच विषय होता की पत्रकाच्या माध्यमातून लोकांचे आशीर्वाद आम्ही मागितलेले आहेत. नक्कीच. महायुतीलाच तुम्ही एक प्रकारे संकटात टाकताय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण जनरली आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जो विद्यमान आमदार आहे त्या भागाचा, त्या विधानसभेचा, त्याला सहसा ती सीट सुटेल असं साधारण चित्र आहे. मग असं असतानाही जर राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांच्याकडे ती जागा आहे, म्हणजे आता ते विद्यमान आमदार आहेत आणि पुन्हा त्यांनाच ती जागा सुटू शकेल, असं असतानाही दुसरीकडे तुम्ही महायुतीला संकटात टाकताय असं नाही वाटत? असं कुठलंही सूत्र वडगाव शहरीच्या बाबतीत ठरलेलं अजिबात नाहीये. वडगाव शहरीमध्ये भारतीय जनता पार्टीचाच बेस मोठा आहे. भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीलाच मिळाला पाहिजे अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, मतदारांची देखील भावना आहे. महायुतीला आम्ही संकटात नाही टाकत. महायुती राज्यात सत्तेवरती आली पाहिजे. वडगाव शहरीत देखील महायुतीचा उमेदवार जिंकला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक प्रयत्न म्हणजे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला असला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि असं काही ठरलेलं नाही आहे, हा मतदारसंघ आम्हाला भाजपला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यामुळे तुम्ही असं गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. हे सरसकट सूत्र साधारण सगळ्याच विधानसभा मतदारसंघांसाठी बोललं जाते, म्हणजे फक्त वडगाव शहरी असं म्हणत नाहीये मी. निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष वडगाव शहरीमध्ये असला पाहिजे. आणि शेवटी महायुतीचे नेते जे बोलतील त्याला आम्ही बांधील आहोत. त्यांनी काय सांगू द्या. त्यांनी उद्या परराज्यात जरी मला भाजपच्या नेत्यांनी पाठवलं तरी तिथे जाऊन काम करण्याची माझी तयारी आहे. मग याचा अर्थ सुनील टिंगरेंना जर ही सीट सुटली तर सुनील टिंगरेंसाठी तुम्ही काम करणार? मी स्पष्टपणे सांगतोय की भारतीय जनता पार्टीचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठी आणि पक्ष जो आदेश देईल तो मानणारा मी आहे. पण भारतीय जनता पार्टीला हा मतदारसंघ सुटणार हा मला ठाम विश्वास आहे. त्यामुळे या बाबतीत आपण किंचितही गैरसमज करण्याची आवश्यकता नाही आहे. बऱ्याच ठिकाणी असं चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे की सीट मिळाली नाही तर बंडखोरी होण्याची पण चान्सेस आहेत किंवा तसं बोललं जात आहे. तसा काही विचार डोक्यात आहे का? अजिबात नाही. मी गेले अनेक वर्ष झालं भाजपचा कार्यकर्ता. ज्या वेळेला इथं भाजपचं काम देखील नव्हतं त्यावेळेला पण काम केलंय. त्यामुळे असा आमच्या मनात विचार पण येत नाही असल्याबाबतचा काय.
पण तुम्ही हा दावा करताय, म्हणजे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असतानाही तुम्ही हा दावा करताय, हा दावा नेमका कशाच्या आधारावर करतायत? का तुम्हाला वाटतंय पुन्हा 2014 नंतर वडगाव शेरीच्या जनतेनं तुमचा विचार करावा? 5 वर्ष झालं सातत्यानं मी काम करतो इथं. आमची संघटना काम करते इथं. अनेक प्रश्नांवरती आत्ता पण येरवड्यामध्ये मी चाललोय, तिथं नागरी प्रश्नांवरती आमचे कार्यकर्ते आंदोलन करतात, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला मी आत्ता चाललोय. येरवड्यातले अनेक प्रश्न मी सोडवलेत, मतदारसंघातले अनेक प्रश्न मी सत्तेवरती नसताना देखील 5 वर्ष झालं अनेक प्रश्न सोडवतोय. आता तुम्ही कार्यालयात बघा की एवढी, आज तुम्ही थोडासा उशीर आला, कार्यालयामध्ये सातत्यानं गर्दी असते लोकांची. हे का गर्दी असते की त्यांना काहीतरी अपेक्षा असते माझ्याकडनं, म्हणून लोक भेटायला येतात रोज. कोविडच्या काळामध्ये आमचीच संघटना काम करत होती इथे, आमचेच नेते किंवा मी काम करत होतो, पूर्ण वेळ काम करत होतो. त्यावेळेला बाकीचे लोक कुठे गेले होते? कोविड काळामध्ये जेव्हा देश संकटात होता, आपलं पुणे शहर, आपला वडगाव शहरी मतदारसंघ संकटात होता, जनतेला विश्वास देण्याची गरज होती, आत्मविश्वास देण्याची गरज होती, त्यांना मदत करण्याची गरज होती. त्यावेळेला हे नेते मंडळी नव्हते, तर आम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला इथं बळ आलं पाहिजे हे आम्हाला वाटणारच. तुम्ही जोरदार तयारी करताय, समाज माध्यमांवर आम्हाला तुमची तयारी बघायला मिळते, किंवा रस्त्याने अगदी पुणे शहरामध्ये जिथे जिथे आम्ही फिरतोय तिथे तिथे सुद्धा तुम्ही किती जोरात तयारीला लागलायत हे आम्हाला दिसतंय. आणि आता काही वेळापूर्वी मी बघितलं की तुमच्या कार्यालयात सुद्धा बैठक झाली आहे. विधानसभेच्या अनुषंगानं ही बैठक होती का? आणि ही जर बैठक तशी असेल तर पक्षाकडनं ग्रीन सिग्नल अर्थात तुम्हाला आहे का? ही बैठक वडगाव शहरी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करत आहोत. ही बैठक नियोजनाची बैठक आहे. इलेक्शनमध्ये काय नियोजन असलं पाहिजे, प्रत्येक दिवसाच्या गाठीभेटी, संपर्क अभियान कसं असलं पाहिजे, याच्यासाठीची ही बैठक होती. वडगाव शहरी भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ही बैठक नियोजनाची बैठक होती. नक्कीच. तर एकीकडे आपण बघितलं जगदीश मुळीक हे जोरदार अर्थात तयारीला लागलेले आहे. आता महायुती हा पेच या विधानसभेचा कसा सोडवणार अर्थात त्याकडे लक्ष लागणार आहे, कारण ही जागा विद्यमान आमदार सुनील टिंगरेंना सुटते की महायुती भाजपला ही जागा सोडते आणि पुन्हा जगदीश मुळीक यांचा विचार केला जातो का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात येत्या काही दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com.